नमस्कार. आपण ऐकतोय प्राचार्य श्री अनंत दामोदर आठवले म्हणजेच परमपूज्य स्वामी वरदानंद भारती यांचं जीवनचरित्र तेजाचं चांदणं. आजचा भाग आपला चालला 6वा, कीर्तनाचा ओनामा. शके 1857 ते 58 म्हणजे इसवी सन 35-36 हा काळ असेल. अनंत आता 15-16 वर्षाचा होता. त्याच्या कीर्तनाची सुरुवात दादांनी श्री केशवराज महाराज देशमुखांच्या हातूनच करवली. पहिलं कीर्तन म्हणून पूर्वरंग आणि आख्यान पार घोकून तयार केलं होतं. 2-3दा दत्तोपंत कस्तुरे यांच्या साक्षीने रंगीत तालीमही केली होती. अनंत कीर्तनाला उभा राहिला. तबल्याच्या साथीला दत्तोपंत कस्तुरे आणि गंगूताई पदे म्हणण्यासाठी असे दोघेही साथीला होते. समोर केशवराव महाराज देशमुख, त्यांचे एकनिष्ठ भक्त राव बहादूर, गोविंदराव वैद्य इत्यादी मंडळी श्रोते म्हणून बसलेली होती. त्यावेळी अक्षरशः अनंताच्या अंगाला घाम फुटला. वेपत्तुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते अशी त्याची स्थिती झाली होती. पाठ केलेल्यातलं एक अक्षरही आठवेना आणि नवीन काय बोलावं तेही सुचेना. सर्व आख्यान कसं बसं अर्ध्या पाऊण तासात पूर्वरंग आरतीसह गुंडाळून अनंता खाली बसला. त्यावेळी कीर्तनाची माळ केशवराव देशमुखांनी अनंताच्या गळ्यात घातली आणि अनंताच्या पाठीवरून हात फिरवीत ते म्हणाले, बाळ, अरे नदी उगवते तिथे टिपटिपतच असते. तिचा मोठा प्रवाह पुढे होतो. काळजी करू नकोस. घाबरायचं कोणाला? दासगणूंच्या कृपेने सर्व काही ठीक होईल. त्यावेळी दादा अनंताला म्हणाले, अरे पाठ करून उभा राहिलास म्हणून फजिती झाली. पाठ करून कधी कथा करायचीच नसते. आज आपल्याला काय सांगायचं आहे त्याच्या संबंधीच फक्त विचार करून तेवढीच आधी तयारी करणं फारसं चांगलं नाही आहे. खूप वाचावं, खूप विचार करावा आणि प्रामाणिकपणे आपल्याला वाटतं ते स्पष्ट आणि सरळ शब्दात सांगावं. पुन्हा घोकण्याच्या अशा भानगडीत पडू नकोस. शके 1859 म्हणजेच 1937 इसवी सन. दिवाळीनंतरचा काळ असावा. हिंदू महासभेचे ज्येष्ठ कार्यकर्ते भाऊराव काणे यांच्या प्रयत्नाने स्वातंत्र्यवीर सावरकरांना पंढरपुरात आणण्याची योजना घाटत होती. शाखेत त्या विषयावर थोडीफार चर्चा देखील व्हायची. सावरकरांची बरीच पुस्तकं अनंताने या काळात वाचलेली होती. हिंदू महासभेतर्फे हिंदू युवक संमेलन पंढरपुरात निश्चित झालं होतं. अनंतांनी ही संधी साधली. व्याख्यानाला जायचं ठरवलं. अनंता इंग्रजी 6वीत होता. जिथे व्याख्यान होतं त्या व्यासपीठाजवळ त्यांनी जागा मिळवून ठेवली होती. त्यासाठी तो अर्धा तास आधीच कार्यक्रमाच्या स्थानावर हजर झालेला होता. स्वातंत्र्यवीरांविषयी त्याचं वाङ्मय वाचून मनात आदर निर्माण तर झालेलाच होता. त्यांना प्रत्यक्ष पाहण्याची, ऐकण्याची आता तर संधीही चालून आली होती. त्यांचं अमोघ, घणाघाती, सुस्पष्ट, ओजस्वी वक्तृत्व अनंताच्या मनाला जिंकून गेलं ते कायमचंच. योगायोग असा की नोव्हेंबरच्या शेवटी पुण्यास श्रीयुत गोगटे यांच्याकडे दादांच्या कामासाठी गेलेल्या अनंताला सप महाविद्यालयाच्या विस्तीर्ण पटांगणावर ज्येष्ठ नेते जवाहरलाल नेहरू यांचं व्याख्यान ऐकण्याची संधी लाभली. ते अनंताला फारच मिळमिळीत वाटलं. त्याच्या अंतःकरणावर त्या व्याख्यानाचा परिणाम केवळ शून्यच नाही तर थोडासा त्यांच्याविषयी प्रतिकूल भाव निर्माण करणाराच झाला. या दोन्ही व्याख्यानाची तुलनाही त्याने अनेकांच्या जवळ केली होती. अनंता सावरकरांच्या व्याख्यानाला गेला होता याची कुणकुण दादांना लागलेली होतीच. त्यांनी त्यावेळी ते जाणवू दिलं नाही. दादांची इच्छा अनंताने प्रचलित राजकारणात भाग घेऊ नाही अशी असल्यामुळे या राजकीय भाषणांच्या कार्यक्रमास त्याने उपस्थित राहू नये असा निर्णय दादांनी मनोमन घेतला होता. पण युवावस्थेला प्राप्त होणारा अनंता आता बाल अनंता राहिलेला नव्हता. तर त्याच्या मनामध्ये काही योजना स्वतंत्रपणे आकारही घेत होत्या. विचारांच्या कक्षा रुंदावल्या होत्या. त्याच्या प्रज्ञेला आता धार चढायला लागली होती. स्वतंत्र कर्तृत्व करण्यासाठी त्याचे बाहू स्फुरण पावत होते. त्याची नजर आता भूत, वर्तमान, भविष्याचा वेध घेण्यासाठी
सावधपणे चौफेर अवलोकन करीत होती. भारतभर स्वातंत्र्याचे वारं जोरात व्हायला लागलं होतं. स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या नेत्याचे विचार मनावर प्रखरपणे बिंबलेले होते. त्यामुळे सावरकरांच्या सक्रिय राजकारणातही उडी घेण्याची अनंताची तीव्र इच्छा होती. त्याप्रमाणे मनात योजनाही सुरू होती. तसे काही प्रयत्नही त्यांनी सुरू केले होते. काही गुप्त कारवाया देखील त्यांनी केलेल्या होत्या. हिंदू हृदय सम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं पुण्यामध्ये वंदे मातरम या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. त्या व्याख्यानाला जाण्याची अनंताची उत्कट इच्छा होती. एरवी अनंताच्या कोणत्याही वागण्या बोलण्यात मुळीच लक्ष न घालणारे, त्याच्या शाळेतील प्रगतीच्या संबंधातही कोणतीही उत्सुकता न दाखवणारे दादा सावरकर प्रकरणी मात्र घारीच्या नजरेने दक्ष असायचे. अनंता कितीही चिडला, आदळापट केली तरी ते त्याला सावरकरांच्या कार्यक्रमाला उपस्थितच राहू देत नसत आणि तशा कोणत्याही कामाला कडाडून विरोधच करीत असत. आता तर अनंताला त्यांच्या व्याख्यानासाठी पुण्याला जायचं होतं. नेहमीप्रमाणे सर्व प्रकारे धिंगाणा करूनही दादांनी परवानगी नाकारली. अनंत दादांच्या या वागण्यावर अतिशय चिडला. रागावून न जेवता झोपला. 2-3 दिवस न जेवता त्यांनी स्वतःला खोलीत कोंडून घेतलं. त्या मनस्थितीतच पालक आणि पाल्य या मथळ्याचा लेख त्यांनी लिहिला होता. एरवी अनंताच्या संबंधात अत्यंत हळव्या असलेल्या दादांनी मात्र यावेळी अनंताकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. राधामाय दादांना रोज येऊन सांगायची, दादा बघा हो लेकरू दिवसभर उपाशी आहे, तोंडात पाण्याचा थेंब पण नाही, खा म्हटलं तर ऐकतही नाही आहे. त्यावर ते म्हणायचे, राधा राहू दे, उपाशी राहू देत, काही बिघडत नाही 2-3 दिवस उपाशी राहिला तर. आणि दादा जेवला नाहीस अनंता, असं करू नकोस, अशी अनंताची समजूत काढायला काही आलीच नाही. त्यावेळी राधामाय दुसरे आजोबाच असे भगवानराव मांजरमकर, त्यांच्या पत्नी हरणाबाई यांनी अनंताची समजूत काढली, जेवायला घातलं. त्याचा हा राग 5-6 दिवस तरी नक्कीच टिकला. याने पालक आणि पाल्य नावाचा लेख लिहिला आहे हे कोणाकडून तरी दादांना कळलं होतं. त्यांनी तो लेख वाचून घेतला. त्या लेखाची सुरुवात एका अन्योक्तीनेच केली होती आणि मनातले सगळे विचार त्या निमित्ताने आडपडदा न ठेवता मांडलेले होते. त्याचा सारांश आता आपण ऐकूयात. पालक आणि पाल्य. फळे मधुर खावया असती नित्य मेवे तसे, हिरे जडित सुंदरी कनक पंजरी ही वसे, अहर्निश तथापि तो शुक मनात कष्टे झुरे, स्वतंत्र वनवृत्तीच्या घडी घडी सुखात स्मरे. आजही बहुतेक सुशिक्षित लोक पारतंत्र्यातील लोकांच्या परिस्थितीशी ह्या अन्योक्तीचा अर्थ जोडतात. परंतु या श्लोकाचा वरील अर्थ मला तरी पटत नाही. पारतंत्र्यात आणि पोपट नाही. यापेक्षा सर्कशीमधल्या पिंजऱ्यातील सिंहाची उपमाच परतंत्र देशाला यथार्थपणे आणि संपूर्णपणे साजेल. वरील श्लोकात पोपटाच्या परतंत्र सेवेच धन्याचा प्रेमळपणा अनिश्चित्य आहे. ते दुर्लक्षून चालणारच नाही. म्हणून श्लोककर्त्याचा अभिप्राय काय होता कुणास ठाऊक. पण मला मात्र ती अन्योक्ती प्रेमळ पण कर्तृत्ववान पालक आणि सुशिक्षणाने ज्याची बुद्धी प्रगल्भ झाली आहे असा पाल्य मुलगा किंवा इतर स्वकीय यांना अनुलक्षून असणं उचित वाटतं. पालकाचं आपल्या मुलावर सर्वतोपरी प्रेम असतं. तो त्याचं लालन पालनही मोठ्या कौतुकाने करतो. त्याच्या शिक्षणाची काळजी घेतो. त्याच्या खस्ता खातो. त्याच्या मधुर बोलण्याने, प्रगतीने आणि सद्गुणाच्या प्रतीतीने त्याला अतिशय आनंदही होतो. पण पालकाची इच्छा एकच, पिंजरा न सोडता पोपटाने धन्याच्या घराला भूषणभूत व्हावं. तसं मुलानेही आपल्या घराच्या भिंती ओलांडून जाऊ नये. मुलाने आपल्या आशा, आकांक्षा घराला भूषण होण्यात, घराची प्रतिष्ठा वाढवण्यात केंद्रित कराव्यात. बाहेरच्या समाजात वावरावं, समाजकार्य करावं, पण त्यांनी स्वतःला विसरून जाऊ नये. पालकांची ही इच्छा अयोग्य किंवा अस्वाभाविक आहे असं मुळीच नाही आहे. मुलाच्या वर्तनापुढे आदर्श म्हणून जो ठेवण्यात येतो तोही पालकाच्या इच्छापूर्तीला जे अनुकूल तोच ठेवण्यात येतो. सामान्यतः प्रत्येक पालकाला आपला मुलगा शांत, खोड्या न करणारा, कोणाच्या आध्यात नाही, कोणाच्या मध्यात नाही, असा बुद्धिमान पण एकमार्गी आणि आज्ञाधारक असावा असं वाटतं. परंतु निसर्गाने आजपर्यंत तरी
सुस्वभावी पण हट्टी, नीतिमान पण खोडकर, बुद्धिमान पण एककल्ली अशा मुलांनाच पुढील आयुष्यात यशस्वी केलेलं आहे असं आढळतं. बालपणी गुळाचा गणपती असणारा मुलगा पुढे मोठा असा चमकलेला आहे असं इतिहासाने दाखवलेलं नाही आहे असं म्हटलं तरी चालेल. पालकांची इच्छा आणि मुलाची विवेकबुद्धी यांचं मतैक्य ज्यावेळी नसतं ती वेळ संघर्षाची आहे. यावेळी मुलाची प्रेम कृतज्ञता जय पावते की बुद्धी जय पावते हे सांगणं कठीणच आहे. ज्या कारणाने संघर्ष निर्माण झाला त्या कारणाच्या तीव्रतेवर आणि स्वरूपावर कोणाचा जय व्हायचा आहे ते अवलंबून आहे. विवाह, घरगुती आचार, नैमित्तिक उत्सव यात पालकांच्या इच्छेनुरूप वागणं हे मुलाचं कर्तव्य आहे. ज्या गोष्टी सर्वस्वी वैयक्तिक आहेत तिथे मुलाने आपली आवड गौणच समजली पाहिजे. परंतु ज्यावेळी आपला क्षुद्र स्वार्थ यात नाही अशी निश्चिती करून घेऊन जे कर्तव्य म्हणून स्वीकारलेलं असेल किंवा विवेकबुद्धीच्या कसास जे उतरत असेल ते कर्तव्य पार पाडित असताना जर विरोध निर्माण झाला तर त्यावेळी आपल्या बुद्धीचा कौल मान्य करणं हाच एकमेव धर्म आहे. यात पुत्र धर्माचा खरोखरीच अपमान होतो की काय ते कुणास ठाऊक. पण असं जर न वागलं तर मानव धर्माचा मात्र निश्चितपणे अपमान आहे. नाटकात काम करण्याकरता किंवा यथेच्छ स्वैर वागता यावं म्हणून घरातून पळून जाणं जितकं तिरस्काराचं आहे तितकंच किंबहुना त्याहूनही पालकांच्या इच्छेकरिता आपल्या उदात्त भावना डावलून घरात बसणं अधिक तिरस्काराचं आहे. संकटाच्या पर्वताचीही तमा न बाळगता ते हातावर वागवीत मार्ग काढण्याची धमक आणि उत्कट राष्ट्रप्रीती केवळ तरुणातच संभवते आणि या तरुणाने पालकाच्या प्रेमळ इच्छेला मोहवश होऊन केवळ घरातच रमणं, घराण्याचीच प्रतिष्ठा वाढवण्याकरता आयुष्य व्यतीत करणं, वैयक्तिक कीर्तीकरता बुद्धी सर्वस्व वेचणं म्हणजे द्रोणाचलासारखा महान पर्वत तळहातावर घेऊन रामकार्य करीत उड्डाण करण्याचं सामर्थ्य असलेल्या बलशाली मारुतीने गवंड्याच्या हाताखाली मातीच्या पाट्या वाहण्यासारखं आहे. मोठा खरमरीत लेख त्यांनी लिहिला, मनातल्या संतापाला मोकळी वाट करून दिली. दादांनी तो लेख कुणाकडून तरी वाचून घेतला होता. लेकराचं कौतुक पोटात मावत नव्हतं. शेवटी एके दिवशी त्यांनी तो लेख कवठाळकर, लाटकर, देशपांडे, दत्तोपंत खेर यांना कोणाकडून तरी वाचून दाखवला आणि ते म्हणाले, पहा अनंतांनी किती छान लेख लिहिला आहे. मराठी भाषा किती चांगली लिहितो तो. लेखन वाचनाचा सुगावा लागल्यामुळे अनंता बैठकीबाहेर उभा राहून चोरून ते सर्व ऐकत होता. पोरांनी हा लेख माझ्यावरच लिहिलेला आहे, आलं का तुमच्या लक्षात, असंही त्यांनी त्या लोकांना म्हटलं. खरं म्हणजे आपल्या लेखामुळे दादांना राग यायला हवा होता असं त्याला वाटलं होतं, पण तसं काही झालंच नाही. उलट त्या लेखाचं ते परोपरीने कौतुकच करीत होते आणि हे सगळं पाहून अनंता थक्कच झाला. त्याला लाजही वाटली. राग रुसवा कुठच्या कुठे पळाला. पाल्य आणि पालक हा निबंध अनंताने रागाच्या तिरीमिरीत लिहिला होता. या लेखनाच्या आधी एक आश्चर्य वाटावं असा एक विलक्षण प्रसंग घडला. पुण्याला जाण्याची परवानगी नाकारल्यामुळे दादांवर रागावून अनंता त्या रात्री न जेवता झोपला. अनंताला समजलं होतं की स्वातंत्र्यवीर वंदे मातरम या विषयावर जे भाषण करणार होते त्याच्या पत्रिका पुण्यात वितरित करण्यात येणार होत्या, त्याही अत्यंत गुप्तपणे. त्यामुळे ते भाषण आपल्याला कसं समजणार याची तीव्र उत्कंठा अनंताला होती. त्या विचारातच त्याचा डोळा लागला असावा. अनंताला स्वप्न पडलं. त्याचे शाळेतले गुरुजी त्याला स्वप्नात दिसले आणि ते म्हणाले, अरे अनंता, तू एवढी खंत का करतोयस? स्वातंत्र्यवीर वंदे मातरमवर काय बोलले ते मी तुला सांगतो ना. आणि त्यांनी स्वप्नातच अनंताला वंदे मातरमविषयी जे काही सांगितलं ते सारं त्यांनी ताबडतोब उठून रात्रीच लिहूनही काढलं. आणि त्यानंतर काही दिवसांनी अनंताला पंढरपुरातच वंदे मातरम भाषणाची पत्रिका मिळाली. ती पाहिल्यावर अनंताच्या लक्षात आलं की आपण लिहिलेला वंदे मातरमवरील निबंध आणि स्वातंत्र्यवीरांचं भाषण यामध्ये वाक्यरचनेसहित बरेच साम्य आहे. तोपर्यंत त्याने तो लेख शाळेमध्ये निबंध स्पर्धेकरताही पाठवला होता. त्याला बक्षीसही मिळालं होतं. बक्षीस समारंभाला समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते नाग गोरे उपस्थित होते.
त्यांनी तो लेख वाचला आणि ते म्हणाले, हा लेख अप्रतिम आहे, याबद्दल वादच नाही, परंतु तो इतक्या अल्पवयीन मुलाने लिहिला असावा असं तर वाटत नाही आहे. वंदे मातरमची पत्रिका आणि आपल्या लेखातील साम्य लक्षात आल्यावर अनंताने तो लेख जो लपवून ठेवला तो इतरांना 2000 सालीच ज्ञात झाला. बालवयातील अनंताची भावोत्कटता आणि एकाग्रता किती उच्च कोटीची असावी हेच या प्रसंगातून प्रकट होतं. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. श्री शंकर.